नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. मावळच्या पवन मावळ खोऱ्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात असणाऱ्या पवना धरणाच्या कडेला वसलेल्या आजिवली तालुका मावळ या गावामध्ये असणाऱ्या विद्युत वाहिनीच्या लोंबकळणाऱ्या तारा आणि गावातील वीज वितरणाच्या समस्या त्वरित दूर कराव्यात अशा प्रकारची मागणी भाजपच्या सोशल मीडियाचे अध्यक्ष विकास घारे व समीर भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच वडगाव मावळ येथे शासकीय अधिकाऱ्यांना दिले. मावळचे नायब तहसीलदार गणेश तळेकर, विद्युत अभियंता श्री परदेशी, विद्युत अभियंता राहुल लकडे यांनी हे निवेदन स्वीकारले. आजिवले हे दुर्गम व डोंगराळ भागातील ग्रामीण खेडेगाव असून पवना धरणाच्या कडेला वसलेले हे गाव आहे. या गावामध्ये विद्युत तारा लोंबकळत आहेत. या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मोठे अपघात होऊन गावामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. लहान मुले, महिला, शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध अशा सगळ्याच लोकांची रोज या रस्त्यांवरून ये-जा सुरू असते. गावातील गुरे जनावरेसुद्धा या रस्त्याने ये-जा करत असतात. त्यामुळे ऐनवेळी लोंबकळणाऱ्या तारांमुळे एखादी तार जर पडली तर त्यामधून मोठी शॉर्ट सर्किटची घटना घडून येथे जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आजिवलीच्या वीज वितरणाच्या समस्या त्वरित दूर करून गावात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचीही त्वरित दुरुस्ती करावी अशा प्रकारची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. आजिवली हे पवन मावळातील महत्त्वाचे आणि पवना धरणाच्या किनाऱ्याला असलेले एक गाव आहे. या खेडेगावामध्ये विद्युत तारा लोंबकळत असल्याकारणाने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी भाजपच्या तरुण कार्यकर्त्यांनी निवेदन दिले असून महावितरणने याचा त्वरित पाठपुरावा करून समस्या सोडवाव्यात अशा प्रकारची मागणी घारे आणि भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फक्त मावळ न्यूज. धन्यवाद.